वंदे मातरम विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पुन्हा 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 विचारला जाणारा प्रश्न जो आहे 4, 3, 6 आणि 7 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 4 अंकी संख्या किती तयार होतील? हाऊ मेनी 4 डिजिट नंबर यू कॅन फॉर्म बाय युजिंग द डिजिट्स 4, 3, 6 अँड 7 ओनली वन्स. एक अंक एकदाच वापरून किती संख्या तयार होतील असा प्रश्न ज्यावेळेस विचारलेला असेल त्यावेळेस 4, 3, 6 आणि 7 हे जे दिलेले अंक आहेत या दिलेल्या अंकांना त्या ठिकाणी नंबर द्यायचे 1, 2, 3, 4 आणि यांचा गुणाकार करा. आलेलं प्रश्नाचं उत्तर आहे 24. यांच्यापासून किती संख्या तयार होतील? 24 संख्या तयार होतील. पण बऱ्याचदा काय झालेलं असतं, या ठिकाणी 4 अंकी संख्यांच्या संदर्भात प्रश्न विचारला आहे. जर इथं प्रश्न 3 अंकी संख्यांच्या संदर्भामध्ये विचारला असता, म्हणजे डिजिट 4 दिलेले आहेत, अंक 4 दिलेत, पण तुम्हाला विचारलं 3 अंकी संख्या किती तयार होतील असं जर विचारलेलं असेल तर हा जो सुरुवातीचा अंक आहे याला नंबर द्यायचा नाही, बाकीच्या पुढच्या अंकांना नंबर द्यायचे 2, 3, 4. आता सांगा किती संख्या तयार होतील? 24 नंबर्स यू कॅन फॉर्म. 24 संख्या तयार होतील. जर का या ठिकाणी 2 अंकी संख्या किती तयार होतील असा प्रश्न आपल्याला विचारला असता तर आपण फक्त इथं 2च अंकांना नंबर दिले असते. 1 आणि 2 यांना नंबर न देता फक्त 3 आणि 4 यांनाच नंबर दिले असते. या अंकांपासून एकूण 12 संख्या तयार होतील 2 अंकी. लक्षात आलं? ही एक सरळ साधी ट्रिक आहे. डिजिट्स 4 असो 5 असो काही प्रॉब्लेम नाही. याच पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही प्रश्न सोडवायचा आहे. शिष्यवृत्तीच्या संदर्भात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.